नमस्कार. मी आशा जोशी मनाची एक गुंफी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आजच्या माझ्या अनुभव कथनाचं नाव आहे कपिल देव बरोबर केलेली ॲड. त्याचं असं झालं, ॲडचं शूटिंग आहे हे माहिती होतं, पण तेव्हा कोण येणार आहे, कसली ॲड आहे काही कळलं नव्हतं. एका टी व्ही कंपनीची ॲड होती. शूटिंग होतं ते दादरला वेस्टला स्टेशनजवळच मारुतीचं देऊळ आहे, त्याच्याजवळच पालनजी शोषपाल याच्या 3-4 मोठ्या चाळी होत्या. आता त्या चाळी तिकडे नाही. त्या मोठ्या चाळी 3-4 मजली होत्या. प्रत्येक मजल्यावर 20 ते 22 बिराड होती. प्रत्येक चाळीमध्ये एवढी बिराडं, मध्ये मोठं ग्राउंड, त्या ग्राउंडमध्ये टेंट घातलेला होता आणि आमचं शूटिंग हे एका चाळीच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांच्यासमोर असलेल्या कॉमन गॅलरीत होतं. शूटिंग सुरू झालं. गॅलरीच्या एका टोकाला बॅट्समन होता आणि दुसऱ्या टोकाला कपिल देव होता. तो बॉलिंग करत होता. त्यावेळेचं कपिल देवचा जास्तच प्रसिद्ध झाला होता. पहिलंच वर्ल्ड कप त्यांनी जिंकला होता 1983. त्याच्यानंतर लगेचच शूटिंग झालं. त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची क्रेज जरा जास्त होती. खूप तोबा गर्दी होती. इतकी गर्दी की पोलीस हटवायला होते तिथे. गेटच्या बाहेर त्यांनी थोपवून धरली होती गर्दी आणि बाकी आम्ही शूटिंग पुरते आतमध्ये गेलो होतो. कपिल देव प्रत्येक बॉल शूटिंगच्या वेळेचा सुद्धा टेस्ट मॅचसारखाच सिन्सिअरली टाकत होता. इतक्या वेळेला बॉलिंग केली, पण कधी रागावणं नाही, ओरडणं नाही, तक्रार नाही, की कधी कपाळावर आठ्या नाहीत, पाट्या टाकणं तर नाहीच नाही. प्रत्येक बॉल सिन्सिअरली टाकले. आता येता जाताना तो गॅलरीत जमलेल्या बाकीच्या लोकांशी आमच्याशी आदनामधनं बोलत होता. त्याचं बाकीच्या लोकांशी बोलण्यावरनंच कळत होतं तो किती स्वभावाने चांगला आहे, लोकांशी मिळून मिसळून वागतो, डाऊन टू अर्थ आहे. वर्ल्ड कप जिंकल्याचा कुठेही गर्व नव्हता. आता माझ्या जवळनं जाताना एकदा तो म्हणाला, क्यों आंटी जी थक गई क्या? नाही तो. आता तो माझ्याशी आपणहून बोललाच होता, म्हणून मी पण त्याला विचारलं की आपका बॉल बहुत हार्ड है क्या? हाँ देखना है क्या, सर पे मार दो. अगदी लाईटली बोलला. म्हटलं हां, आज शूटिंग पूरी करनी है ना? हाँ हाँ क्यों नहीं, करेंगे ना. म्हणून तो हसत त्याच्या जागेवर निघून गेला. आता कपिल देवचं असणं स्टेडियमवर हे खूप चैतन्यकारी असतं, लाईव्हली असतं. प्रेक्षक आणि खेळाडू सगळ्यांसाठीच तो अगदी चैतन्यमय असतो. मग तो कोणत्याही ह्याच्यात असू दे, बॉलिंग करत असू दे, बॅटिंग करत असू दे किंवा फिल्डिंगला असू दे, कोणताही रोल तो तेवढ्याच सिन्सिअरली करायचा. त्याच्या असण्यातनीच सगळ्या स्टेडियममध्ये सळसळतं चैतन्य असायचं. त्याच्या गतीमध्ये विजेची गती होती, वाऱ्याचंच चैतन्य होतं वाऱ्यात, आणि उत्साहाचा झरा होता.
तर याचा ऊर्जेचा खजिना सगळ्यांसाठी कधीच तो असा खूप मंडूक नाही वाटला. सगळ्यांची भासत हसत बोलत होता आणि सगळ्यांची मिळून मिसळून वागत होता. त्याच्याच वरनं कळलं की हा किती डाऊन टू अर्थ आहे. मला या फील्डमध्ये त्या मानाने खूप लवकर चान्स मिळाला त्याच्याबरोबर काम करायचा. मला खूप बरं वाटलं. पण एकीकडे खूप हुरहुर पण वाटून लागली की मला जर आधी कळलं असतं तर मी त्याचा ऑटोग्राफ घेतला असता, डायरी आणली असती, त्याला काहीतरी गिफ्ट दिलं असतं. अर्थात त्याला मिळालेल्या बक्षिसांपुढे आपलं गिफ्ट म्हणजे दर्या में खसखस. पण तरीही त्याच्या गुणांची आपण दखल घेऊ शकलो याचं थोडंसं एक समाधान मनाला मिळालं असतं. बरं, आता शूटिंग सुरू झालं होतं, मग मला बाहेरही जाता येत नव्हतं. म्हणून मी माझ्या पर्समध्ये सहज बघितलं की काही आहे का. माझ्या पर्समध्ये साधारणपणे पुण्याच्या दगडूशेठ हलवाईचा गणपतीचा फोटो असतोच, प्लास्टिकच्या कव्हरमध्ये घातलेला चांगला. तो एक मला सापडला. मला जरा बरं वाटलं की काही नाही तर ते तरी देता येईल. शूटिंग संपलं, सगळेजण टेंटमध्ये गेले. तिथेच मी माझ्या झालेल्या चुटपुरत्या ओळखीप्रमाणे मी कपिल देवजींना भेटायला गेले. त्यांना सांगितले, कपिलजी, आपका हार्टेस्ट कॉन्ग्रेचुलेशन्स वर्ल्ड कप के लिए, और ये आपके लिए, असं म्हणून मी त्याला गणपतीचा फोटो हातात दिला. त्याने तो अगदी श्रद्धापूर्वक घेतला, कपाळाला लावला, शर्टाच्या खिशात ठेवला. आणि अहो आश्चर्य, मला कल्पनाही नाही, पण लगेच तो माझ्याही पाया पडला. मला अगदी कसंच झालं. मी त्याला ऑल द व्हेरी बेस्ट फॉर फ्युचर असं म्हणून त्याला मनापासून आशीर्वाद दिले आणि निघून आले. अशी ही त्याची माझी भेट. कल्पना नसताना सुद्धा खूप बरं वाटलं. पण आणखीन काहीतरी देता आलं असतं तर आणखीन बरं वाटलं असतं. धन्यवाद. थँक्यू.